नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। भुईमुगाच्या एकूण उत्पादनात गुजरातचा वाटा सर्वाधिक 36% आहे। राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे? सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी 2024चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 स्पर्धा 19 ते 31 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केल्या आहेत? तामिळनाडू या राज्यात आयोजित केल्या आहेत। गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे? गुलमर्ग, सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये उगम पावते। दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता? दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे। उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे? उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव सहारा वाळवंट आहे। सहारा जगातील सर्वात उष्ण वाळवंट आहे। सहाराचे एकूण क्षेत्रफळ 90 लाख वर्ग किमी इतके आहे। रूरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? रूरकेला लोह पोलाद कारखाना ओरिसा या राज्यात आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? कलम 14 ते 18 या कलमामध्ये देण्यात आलेला आहे। काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरले जाते? काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोबाल्ट ऑक्साईड वापरले जाते। खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे? पारा या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक आहे। मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या 14 असते। भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीविताची हमी देते? भारतीय राज्यघटनेचे कलम 21 हे जीविताची हमी देते। भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे? भाग 9। मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? मी नास्तिक का आहे हा ग्रंथ भगत सिंग यांनी लिहिला होता। अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना 1904 मध्ये झाली होती। गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? गीतांजली हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते। इंडिया ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते। जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? किरण बेदी यांचे आहे। भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिन 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो। महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी नर्मदा नदी आहे।
महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव काय आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे. महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते. रेहेकुरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यात आहे. अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. इकॉलॉजी म्हणजे खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी शास्त्र होय. खालीलपैकी कोणते पठार टेबललँड म्हणून ओळखले जाते? पाचगणी पठार टेबललँड म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे येथे आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोण केले? नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते संत रामदास हे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.